आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कशी जा, पळत जा, चालत जा, पण गाडीने फक्त आम्हीच जाणार। तू गाडी नेली तर मग आम्ही काय करायचं? चल जयंती, लेट्स गो। चल लेट्स गो। आता बसायचंय, बसा बसा। तुझ्या लायकीनुसार रिक्षाने जा, नाहीतर बसने जा। बाय। जगन्नाथ जी बोला। नमस्कार जावई बापू। उद्या सकाळी 8 वाजता प्रति पंढरपुरात विठ्ठलाचा अभिषेक करायचा आहे। नवं जोडपं हवं होतं, तुमच्या दोघांचं नाव मी दिलेलं आहे। काही हरकत नाही ना, जाणार ना? अहो जगन्नाथ जी, का नाही जमणार? खूप मोठी गोष्ट आहे ही, आणि सावलीला पण आवडेल। मी काम करतो, मी आधी घरी जातो, सावलीशी बोलतो आणि कळवतो तुम्हाला, फोन करतो मी, ठीक आहे? अहो तुमचा होकार म्हणजे तिचा होकार असणारच, नाही का जावई बापू? विचारा तुम्ही आणि कळवा मला। हो चालेल। सावली माझा फोन का उचलत नाहीये? अशा वेळेस आजूबाजूचं वातावरण बदलल्यासारखं का वाटतंय? माझी सावली कुठल्या संकटाच्या उंबऱ्यावर तो उभी नाहीये ना? सावली, सावली ती नाहीये घरात। कुठे गेली? ती नाही माहित कुठे गेली। काय झालं सारं? सावली कुठे गेली? माहिती नाही, मला पण मगापासून दिसली नाहीये। ती तिच्या भावाला भेटली आणि गेली निघून कुठेतरी। कधी, कुठे? आधी नाही का किचन मध्ये गेली होती ती? हा, पण मग नंतर ती बेसमेंटला गेली। नंतर मग ऐश्वर्या मॅडमच्या रूम मध्ये गेली होती साफसफाई करायला। मग ती तुला न सांगता गेले का? कुठे गेली ती? काय माहित कुठे गेली, मी थोडी लक्ष ठेवून आहे तिच्यावर। अरे काय माहिती कुठे गेली म्हणजे? आपल्या घरातली एक व्यक्ती नजरेसमोर नाहीये, बाहेर एवढा पाऊस पडतोय आणि तुम्ही उडवाउडवीची उत्तर देताय। आपल्या माणसाची काळजी आपण नाही करणार तर कोण करणार? काय करायचं असतं? विचारायचं असतं त्या माणसाला की कुठे चाललेस बाबा, काय करतेस, एवढंच करायचं ना? हो सारंग, तू शांत हो, मी आत बघते। मी बघतो। सांगितलं असं पंढरपुरात गेलं, काय फरक पडणार सगळं? आणि त्यांनी जर डिटेल मध्ये विचारलं होतं तर तिच्यासाठी जी गाडी आली होती ती आपण नाही का पळवली हे सांगणार होतो का? तारा, डोक्याला येते तुला? माझ्यासारखे काजू बदाम खाते का करून? कळलं मला, ही जादू काजू बदामाची नाही। माझ्यासोबत राहायला लागली ना आता तू, म्हणून माझ्यासारखे स्मार्ट झाले। त्याला काय म्हणतात माहितीये का? ढवळ्यासोबत पवळ्या। नाही, ही नाही जात इथं। काय म्हण जात असेल बरं या सिच्युएशनला? दादा, दादा, सांग हळू हळू। सॉरी, मी तुला झोपेतून उठवलं। सावली कुठे गेली आहे तुला माहिती आहे का? नाही म्हणजे तुला काही बोलून? सारंग, सावलीचा मोबाईल पण इथेच आहे आणि काही निरोप पण नाही ठेवला तिने। विठ्ठलाच्या मूर्तीसमोर फक्त समय लावली। याचा अर्थ काहीतरी काळजी करण्यासारखं कारण नक्कीच आहे। दादा, माहिती आहे तुला सावली कुठे गेली आहे ते? नाही, ते काही न सांगता निघून गेल्या म्हणून काळजी वाटते।
पाऊस खूप पडतोय आणि हे मीटिंगला गेलेत. मला ना खूप काळजी वाटते म्हणून जावं लागेल. साऊ आई बाबांची काळजी काळजी काय हो वाडी वाडी वारी पंढरपूर मला जावं लागेल. सारंग मी पण येते. नाही नाही वहिनी, पावसा पाण्याचे दिवस आहेत, नको. ऐक माझं, अरे पण तू एकटा कसा जाशील? मी येते ना प्लीज. वहिनी काळजी नको करू, मी तुला अपडेट्स देत राहीन. हा, मला सावलीचा फोन दे. सांभाळून जा. सारंग सारंग काय कुठे चाललेस धावपळी तेवढा? ऐक जरा, आत्ताच आलायस ना, आता कुठे नाही जायचं, आता थांब. आई ऐक माझं, जरा महत्वाचं काम आहे, मी येतो, लगेच येतो. मग ऐक ऐक, बाहेर अंधारून आलाय ना, मला जरा काळजी वाटते तुझी, कारण तुला भीती वाटते ना अंधाराची. हा, हे बघ आई, काळजी नको करू, मला काही नाही होणार. आणि पांडुरंग आहे ना, बघून गेल तो. आलो, लगेच आलो. आई लगेच येतो मी. पांडुरंग आहे. ही पोरगी सुद्धा कुठे दिसत नाहीये. माझा सारंग तिच्याच मागे मागे कुठे गेला नसेल ना? त्या पोरीसाठी स्वतःचा जीव हा खूप संकटात घालतोय. हिच्यामुळे माझ्या लेकाला जर का काही झालं ना, तर हिला मी अजिबात सोडणार नाही. अहो, काय झालंय? अचानक सावलीची पत्रिका का बघावीशी वाटली? काही काळजी करण्यासारखं नाही ना हो? काळजी करण्यासारखंच आहे. पण मग म्हणजे आपण सावलीला जाऊन सावध करायला हवं ना? आपण तिला सावध करू शकतो, पण तिला खरं तर आता मदतीची गरज आहे. आणि ती मदत फक्त सारंग तिला करू शकतो. बाकी कोणी काही केलं ना तरी देव ते करू देणार नाही. जगन्नाथजी, सावलीशी काही बोलणं झालं? तिला शोधायला बाहेर पडलायस ना? सारंग, काळजी घे. माझ्या लेकीच्या आयुष्यावर संकट गुंतवतोय आणि ते संकट फक्त तू आणि तूच परतवून लावू शकतोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझीही काळजी घे.